लाडक्या बहिणींची चिंता वाढलेली आहे, कारण श्रीमंत बहिणींकडनं सरकार आता पैसे वसूल करणार आहे। श्रीमंत लाडक्या बहिणींसाठी आता ही धोक्याची घंटा मानली जाते, कारण अपात्र लाडक्या बहिणींकडनं दंडासह रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे नियमात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनी आता तातडीनं अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। लाडक्या बहिणींची चिंता वाढली। श्रीमंत बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार। श्रीमंत लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा। विधानसभा निवडणुकीआधी सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ देणाऱ्या सरकारची आता भाषा बदलली आहे। सरकार आता श्रीमंत महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार नाही असं सांगू लागलंय। एवढंच नाही तर ज्या बहिणी श्रीमंत आहेत पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय अशा महिलांकडून दंडासकट मूळ रक्कम वसूल करण्यात येणार आहे। श्रीमंत बहिणींनी आत्ताच माघार घ्यावी, अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय। लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे। सरकारला लाडकी बहीण योजनेतील श्रीमंत बहिणींवर कारवाई करू देणार नाही असा निर्धार वर्षा गायकवाड यांनी केला। आमचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या जे जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100 रुपये महिलांना देणार हे डिक्लेअर केलं होतं। माझं म्हणणं आहे की 2100 रुपये कधी देणार, आणि जर तुम्ही 2100 रुपये देऊ शकत नाही आणि तुम्ही पैसे जर कमी करता असाल तर येणाऱ्या कांदळामध्ये महिलांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। सरकारच्या निर्णयामुळे 60 लाख महिला योजनेतून बाहेर फेकल्या जाणार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले, केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते। आत्ता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यापर्यंत ठीक होतं, पण श्रीमंत बहिणींकडून व्याजासह रक्कम वसूल केली जाणार असल्याची बातमी कानावर पडल्यानं आता हजारो लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे। येवल्याहून सुदर्शन खिल्लारेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।